एकदा नाचून बघा. हा, मस्त. नमस्कार मित्रांनो, मी किरण बरे तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे उन्हाळ किरण. तर मित्रांनो, तुम्ही ह्याच्या आधीची व्हिडिओ बघितली नसेल तर ती सुद्धा बघा. ती दुसऱ्या माझ्या त्या फॅमिली त्यासोबतची होती. आणि ही एक स्फूर्ती प्रतिष्ठान, ही एक परिवार आहे त्यासोबत आहे. तर आज आमचा प्रतिष्ठान वृक्षारोपण करायला झालो. ॲक्च्युली ह्या स्फूर्तीची दशकपूर्ती ह्या वर्षामध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम करणार आहोत. जे गरजू व्यक्ती होते त्यांना कपडे दान केले. आता दुसरा उपक्रम म्हणजे वृक्षारोपणाचा आहे. आणि वृक्षारोपण आम्ही कुठं चाललोय? मालसं या गावात आम्ही वृक्षारोपण करायला चाललोय. आणि आता ॲक्च्युली सगळे निघालेतच भरपूर जण. फोर व्हीलर आहे, बाईक आहेत आणि अजून वादक सुद्धा आहेत भरपूर. तिथे जाऊन समजेल. आणि तिथे एक क्रिकेटचा त्यांचा संघ आहे, त्यांच्या संयुक्ताने आपण हा वृक्षारोपण करणार. म्हणजे स्फूर्ती प्रतिष्ठान आणि त्यांचा क्रिकेटचा संघ असा एक नवीन उपक्रम करणार आहोत. तर चला पुढे भेटू. आम्ही इथं झाडं घेऊन मालसेला पोचलोय. आणि आता ॲक्च्युली ते मालसेची पोरं पण आले, क्रिकेटमधली टीमची पोरं आली दोघं जण. त्यामुळे दाखवत आहेत झाडं कुठं लावायची काय. आणि आमचे सगळे वादक निघाले जवळ पाठीमागे आहेत. आमचे सल्लागार विकीदादा थमके दाखवत आहेत झाडं कशी कुठं लावायची. आणि त्या घरी घेऊन झालं झाडं. तू फक्त इथं मॉडेलिंगच करा आले झाड. अरे जागा म्हणजे ह्यांना काय जागा नाही भेटली? जा ना, एवढा रस्ता पडलाय. तो अशीच उभी राहा. मॉडेल भैरवनाथ क्रीडा मंडळ मालसं या संयुक्ताने आपण संलग्नाने आपण झाडं वृक्षारोपण करतोय. स्फूर्ती प्रतिष्ठानच्या इकडं वादक आणि इकडं मालसाई गावाचे ते युवा कार्यकर्ता. एवढी मेहनत लावलेला झाडाला बाजूला हे करताना स्वतःने ते एक पण लावला नाही, पण बाकी हो. हे आमचे अध्यक्ष, आमच्या स्फूर्ती प्रतिष्ठानाचे अध्यक्ष आणि आमचे सल्लागार आवेग्रजी गोखले साहेब आणि विकीदादा ठमके साहेब हे पण सल्लागार. आणि झाड एकदम पटाक से एकदम पौधा बडा बडा लागा नाही का. आणि तू लागलेल्या झाडांमध्ये का त्यांना खोदून लावणार आहेस आता? डिप्रेशन. बल्लू, अरे रुईची झाडं आजूबाजूला आहे, ते जगल काय तिथला झाड? मेहनत फुकट गेली, मेहनत फुकट गेली. मित्रांनो बोनसाई आहे. कुठला बोनसाई आहे, कमी राहते. तो झाडा होत जातो. मग तू कशी झाडं होशील? तुझी पण हाईट कमी आहे. सारी उम्र में जो कर्ज बड़े आ रहा. ना हातात एक कांदा घेऊन फिरायचा म्हणजे उष्णता कमी लागते असं आमच्या क्षितिज गोविलकरनी सांगितलं. क्षितिज गोविलकरला बघायला लागल उन्हात. हे काय आला? काय आला? माकडा. जा लाव, जा पलीकडे लाव. जा मी काय बोलतोय, झाड तू लावतेस, पाणी घाला का देशील? म्हणजे पावसाळ्या कामाला ठेवलं पाणी घालायला. आता काहीतरी इथं झाड आहे आता. तुला अजून जागा नाही भेटणार. जा सरळ जा. झाडाचं नाव सांगा चला, कोण कुणाला माहिती आहे? हा उद्या महत्वाचं झाड आहे. हो. 7 फेरे घालणार आहे. कोण आहे घालणारी? ये फंस गया सीएम. तुझ्यासाठी 7 फेऱ्या घालणारी कोण आहे सांग मला. तुझ्यासाठी 7 फेऱ्या घालणारी कोण आहे? विकीसाठी हा घालायला. वडाला फेऱ्या घालणारी, 7 फेऱ्या घालणारी कोण आहे सांग? आहे ती सिक्रेट आहे. मला नाव पाहिजे या झाडाचा. तुम्ही तिकडे बाहेर विचारून आलात, मला माहिती आहे.
चप्पल हा खड्डा खोदायला का चप्पल उडायला आलाय. मा- ये ती बघ ती चप्पल होती बघ, ही चप्पल होती ती. काय करत नक्की काय करत करा डिप्रेशन डिप्रेशन. मी आता झाड लावलं तो करंज आहे. करंज हा झाड जास्त करून पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी असतो. त्याला ना फुल येत ना फळ येत. तो फक्त वातावरणात जे धुळीचे कण असतात, प्रदूषणचे कण असतात, ते ऑब्झर्व करून एक ऑक्सिजन, फ्रेश ऑक्सिजन सोडतो. त्यासाठी हा करंज स्पेशल आहे. म्हणजे करंजचा झाड हाच काम करतो की प्रदूषण कमी करण्याचा. म्हणजे जास्त करून इंडस्ट्रियल एरियामध्ये हा करंजचाच फक्त झाड लावतात. हा त्याचं मागचं कारण. आणि हिथं लावण्याचं कारण आपल्या आजूबाजूला इंडस्ट्रियल एरिया आहे आणि भरपूर प्रदूषण ह्या बाजूच्या एरियात पसरतो. पावसाळ्यात तर खास करून सगळ्यांना दिसतो. त्यामुळे ह्या बाकीच्या गावांमध्ये पण प्रदूषण कमी व्हावा म्हणून करंजचं झाड लावलंय. ते दाबू नको पूजा. हा ठीक आहे. एवढा कॉन्फिडन्स मला वाटतं आजचा आमचा वृक्षारोपणाचा जो उपक्रम आहे, स्फूर्ती प्रतिष्ठानच्या दशकपूर्ती महोत्सवानिमित्त आपण वर्षभरात जे उपक्रम करत आहोत त्यापैकी एक आपण आज वृक्षारोपण हा उपक्रम घेतलेला आहे. तर आजचा आमचा स्फूर्ती प्रतिष्ठानचा आणि ढोल पथकाचा संख्याबळ पाहता यापुढील उपक्रम सुद्धा याच पद्धतीने यशस्वी होतील ही मी आशा व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांना पर्यावरण ऱ्हास थांबवण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नात आपण राहूया आणि या वसुंधरेचं जतन करूया ही इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. बघू शकता झाडाचं महत्व. इथे एवढा ऊन आहे, इथं कोणच नाही थांबलं. म्हणजे झाडाखालची सावली यासाठी तरी झाडं लावा. सावली मिळण्यासाठी तरी झाडं लावा. चला स्फूर्ती आर्मी समोर सरळ. हात दाखव. हिने हाताचं नाव काही एक पण झाड लावलं नाही. हाताला रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं, नाम है शहंशाह। काहीच झालं नाही. दादा झाड पकडले, हात घाला आता माती. झाड पकडून काय झाड लावायचे असतात? पकडून उगवणार आहेत काय ते? मग काय उगवली? जा उगवलीत का बघ. हो तू पेनला जाणार होतास. समजलं आता काय काय ते मदत. तू फक्त व्हिडिओ काढते. एक झाड लावला की तू व्हिडिओ नाही माझा घेतलास. आणि हे मालशेचे सगळे कार्यकर्ते ऍक्च्युली गावातले जेव्हा युवा कार्यकर्ते कुठल्या उपक्रमाला येतात तेव्हा तो कार्यक्रम 10 पटीने चांगला होतो. 100 पटीने चांगला होतो, 10 पटीने नाही. आज दिनांक 28 जून 2026 रोजी स्फूर्ती प्रतिष्ठान रोहा व मालसई येथील भैरवीनाथ क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आपल्याला यासाठी सहकार्य करणारे रोहा तालुक्यातील कृषी अधिकारी महेश गोविलकर यांनी आपल्यासाठी या उपक्रमासाठी खूप मोलाचं सहकार्य केलं. त्यांनी आपल्याला ही सर्व रोपटे आपल्याला त्यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. मालसईमधील भैरवीनाथ क्रीडा मंडळ यांचे मी शतशः आभार मानतो. आणि असाच उपक्रम आपण वर्षानुवर्ष चालू कायम ठेवूया. अजून काही समाज उपयोगी किंवा रुग्णोपयोगी जे उपक्रम असेल ते आपण संयुक्त विद्यमानाने करायचा याच्या पुढे आपण प्रयत्न करूया. धन्यवाद. वृक्षारोपण झालंय, सगळ्यांचे फोटो वगैरे काढून झाले. आता चालू आहे खायला. ॲक्च्युली मी आमच्या पथकाकडून पथक प्रमुख आणि अध्यक्षांनी मिसळ देतात आम्हाला आणि मिसळ खायला आम्ही चाललो आहे हनुमान टेकडीवर. जागा कुठं भेटलीच नाही आम्हाला. हनुमान टेकडीवर चाललोय. आणि हनुमान टेकडीनंतर मग बघू काहीतरी आहे अजून एक प्लॅन. तो सांगितलं नाही कोणाला पण करू. तू येणारच की? बघू. लाईक करा, शेअर करा, कमेंट. ही ब्लड बँकवाली बाय ही नाही येणार. येणार आहेस तू? ब्लड बँकवाली नाही येणार आहे, सुट्टी नाही दिला. आपण जाऊ. जायचं ना? ठीक आहे चला. हनुमान टेकडीवर पोचलोय. माझ्यासोबत चैताली होती, तिला घरी सोडलं, तिचं काम होतं म्हणून. आणि मी चाललोय तर नाश्ता करायला. सगळेजण पुढे गेलेत, मी एकटाच राहिलोय.
आणि तुम्हाला दाखवतो. ही सगळी नाश्ता करायला बसले हावरी बोल. बसतो बसतो. अरे लाजा वाटा पाहिजे, अध्यक्ष काय वाटतात कोणीतरी घ्या आता. सायलीला तेवढं बसवेल काय 4-5 पाव. हा वाढपी शाईल्या वाढपी. सगळ्यांचा नाश्ता वगैरे झालाय. पेक्षा मला सांगतात की कचरा उचला सगळी. नाही खरं आहे, जिथं खातात तिथं कचरा करणं चुकीचंच आहे. म्हणून सगळी प्लास्टिकचे कचरा उचलून आम्ही खाली नेतोय आणि अशा योग्य ठिकाणी टाकू जिथे आधीच कचरा टाकतात आणि चांगला डिस्पोज होईल. आणि रिचनेस फॉलोवर जिथं पाण्याने हाताला पाणी मिळतं तिथं आम्ही स्प्राईटने देतो. रिचनेस फॉलोवर दुधाने फेस काढतोय. रिचनेस फॉलोवर ए थन्सअप पण आणू काय आवाजा. बंधुप्रेम ए बंधुप्रेम काय दोस्ताना आता नाश्ता वगैरे करून आम्ही निघालोय. ऍक्च्युली हा प्लॅन अचानक ठरला. इथून जातोय स्विमिंग पूलला खारीला, जिथे आम्ही एक फॅमिली गेलेलो पहिलं. त्याच्या पण ब्लॉगची बाजूला लिंक टाकतो. तिथे जाणार आहोत. खारीला एक स्विमिंग पूल आहे आबी मेहतरचा, मस्त आहे पोहायला. आता तिथं जरा एन्जॉय करायला जातो. मस्त पोहतो आणि मजा करतो. ती पण व्हिडिओ बघा, या पुढे तुम्ही कंटिन्यू करा, मग ती तुम्हाला बघायला भेटेल. आज तो माणूस आहे ज्यांनी कालच्या दिवसावर प्लॅन करताना कोणाला सांगितलं नाही आणि त्यांनी पब्लिक व्हावे तो 2 टी-शर्ट घालून आलाय. म्हणजे छुपा रुस्तम आहे. सगळ्यांना सांगितलं प्लॅन करायचा आणि स्वतः बरोबर सगळी प्लॅनिंग करून आणा. बाकीच्यानं कोणालाच नाही घेऊन आला. काय नाही, सगळ्यांना सोबत नेऊ, सगळी सोबत राहू एकत्र. जिथून आम्ही निघालेलो वृक्षारोपण करायला, जिथून प्रस्थान केलं तिथंच परत येऊन थांबलोय. खरं तर आता दुसरा प्लॅन मागाशी ऐकलंच काय, तर सगळे परत इथंच जमणार आहेत आणि इथून आम्ही जाणार आहोत पावायला. जायाचा पावायला अवघा नसतोय. रुको जरा सबर करो. कुठं जायचा? अरे पारे घेऊन कुठं आला तो पावायला? स्विमिंग पूल नवीन खोदत आणि त्यात पावायचा. आता आम्ही पोचलोय स्विमिंग पूलला खारीच्या. हा छोटू महाराजा श्रवण. कपडे बिपडे चेंज करायचा चाललाय विषय पोरांचा. पोरी गेला तिकडं. आणि हा स्विमिंग पूल मस्त आहे. पोहण्यासाठी ते एक नंबर आहे, एन्जॉय करायला. फॅमिली मिळत असं तर या, मस्त मोठा आहे, सगळे राहू शकतात. आणि आमचा खो खो प्लेअर टायगर श्रॉफ बल्लू. मग काय करणार कपड्यांचे पोरं. हा बिल्डर आमचा बिल्डर. हातात काय बाबो मोबाईलवर एकदम सेफ्टी राहिली. ए पोरी कुठे चेंज करायला गेलात ना? ठीक आहे. तिकडे उरलेला आणलाय आम्ही. हात धुवायचा पियाला आणलाय. तर हा आता इथं आम्ही टाकणार उड्या. आता मजा करायची सुरुवात झाली. सगळी पब्लिक उतरली आमच्या पाण्यामध्ये. मैं इस पे यार कुछ बोलूंगा तो फिर ना विवाद हो जाएगा. आम्ही स्विमिंग पूलवरून निघालो. आमच्या 2 तासाचाच फक्त होता आणि 2 तास झालेले. पण ही नंतर झोड माणसं आली, 2 जण. ही झोड माणसं आली
म्हणजे ऍक्च्युली जोड नाही आमची चांगली आहे, ते डिलिव्हरी बॉय होते आमच्यासाठी बिर्याणी पार्सल घेऊन आले आणि यांच्यासाठी आम्ही परत 1 तास वाढवला. असं ते आमचीच पोरं आहेत. हे आता आणि आता बेडुकुडी टाकणार, ती बेडुकुडी बघायची तिची बेडुकुडी बघ. हा हे बेडकाचा, हे मल्याचा मासा झाला बेडकाचा. चढणीचा मासा आणि अरे मिलिटरी मासा. मिलिटरी मासा हे जा, तू पण टाकतोस ना. कोळंबी ए बिल्डर, हा बिल्डर. ही बघ डुबी. मी शिंकत आहे ना एकदा मला. कड कड सगळे भुक्कड. आणि हा जाऊ दे, आता बोलणार होतो पण जाऊ दे आता. तर आजचा होता असा हा दिवस. स्मृती प्रतिष्ठान, ढोल ताशा पथक आणि प्रतिष्ठानची वरिष्ठ मंडळी आम्ही एकत्र येऊन मालसाई गावातील युवांसोबत वृक्षारोपण केलं. आणि त्यानंतर आम्ही काही ज्यांना पॉसिबल होतं ते आम्ही पूलवरती पोहायला आलो आणि तू पूलची मजा सुद्धा बघितली असेल. ॲक्च्युली ही माझी दुसरी व्हिडिओ आहे. तुम्हाला आवडत असेल नसेल मला माहीत नाही. इथपर्यंत बघत असाल ह्याचा अर्थ तुम्हाला आवडले व्हिडिओ, आणि आवडले म्हणूनच तुम्ही माझी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.